श्री स्वामी समर्थ तुमच्या सगळ्याचे आपल्या भक्तिमय चॅनलवर मनापासून स्वागत. स्वामी भक्त हो, आज पुन्हा एकदा तुमच्यासाठी नवीन स्वामी संदेश घेऊन आलेलो आहे. प्रत्येक स्वामी संदेश आपल्याला काहीतरी शिकवत असतो. प्रत्येक संदेशामार्फत स्वामी महाराज आपल्याला एक प्रकारची नवी शिकवण देत असतात. हा संदेश शेवटपर्यंत आवर्जून ऐका. आजचा संदेश ऐकण्यासाठी तुमच्या समोर जे वर दिलेल्या दोन पर्यायपैकी एक पर्याय स्पर्श करा आणि स्वामी संदेश काय आहे तेही जाणून घ्या. स्वामी सांगतात, बाळा, ज्यांनी तुला त्रास दिला आहे आता ते देखील आणि पश्चाताप करणार आहे. तुझ्यावर अन्याय करणाऱ्याचा शेवट खूप जवळ आला आहे. आज ते हसत आहे, उद्या तेच रडणार आहे. हे 100% खरं आहे. तू शांत आहेस, पण वेळ तुझ्यासाठी काम करत आहे. तुला दुखवणाऱ्यांना आयुष्य कसं उत्तर देतं ते तू बघ. कधी कधी ना, प्रत्येकाच्या आयुष्यात असा टप्पा येतो जेव्हा आपल्याला वाटतं की आपण काहीतरी चुकीचं केलं नाही तरी सगळं आपल्या विरोधात का चाललं आहे. लोक आपल्याला समजून का घेत नाहीत. लोक तर सोडा, घरचे सुद्धा आपल्या भावनाला दुर्लक्ष करतात आणि काही वेळा मुद्दाम आपल्याला दुखवतात. पण लक्षात ठेवा, आयुष्य कधीच अन्याय करत नाही. ज्यांनी तुम्हाला त्रास दिला, तुमची किंमत ओळखली नाही, त्यांना एक दिवस नक्की त्याच्या कृतीचा पश्चाताप होणार आहे. हा व्हिडिओ तुम्हाला एक नवीन ताकद देणार आहे, शांत राहून स्वतःवर काम करण्याची प्रेरणा देणार आहे आणि शिकवेल की खरा बदला म्हणजे यश. म्हणून शांत राहावे येत आहे. मित्रांनो, कायम ही गोष्ट लक्षात ठेवायचं की आपल्याला जे दुखवणारे लोक असतात त्याच्या आयुष्याचा शेवट ते फक्त एक धडा आहे. आज भगवान त्यांना पाहून घेणार आहे, उद्या हेच लोक तुम्हाला नव्या नावाने शांत ओळखणार आहेत. कारण तू हारलेला नाहीस, तू फक्त घडला आहेस. जेव्हा माणूस घडतो तेव्हा तो इतका मजबूत बनतो की त्याला तोडणारे स्वतः तुटायला लागतात. त्या दिवशी तुला काहीच बोलायची गरज पडणार नाही. तुला यश त्यांना आरशासारखा सगळं दाखवणार आहे. म्हणून शांत राहा, मेहनत कर आणि तुझी वेळ आता येत आहे. ज्या दिवशी तुझ्यावर अन्याय करणारे तुझ्याकडे पाहून मनात म्हणतील की आपण चुकीच्या माणसाला दुखवलं, सोडलं. बाळा, आता तू जिंकणार आहेस आणि तुझे शत्रू तुझ्यासमोर नतमस्तक होणार आहे. बाळा, बघ, जे तुला कमी समजत आहे, तुला इग्नोर करत आहेत, त्यांना वाटतं की तू इथेच थांबणार आहेस. पण त्यांना हे माहीत नाही की तुझ्या आत काय चाललं आहे. तू शांत आहेस, पण आतून तू स्वतःला घडवत आहेस. तू प्रत्येक वेदनेतून काहीतरी महत्त्वाचं शिकवत आहेस आणि हळूहळू तू एक वेगळाच माणूस बनत आहेस. माणूस ज्याला तोडतो आता कोणाच्या हातात नाही. तुला आठवते का ते क्षण जेव्हा तू एकटाच रडलास, जेव्हा तुला कुणाची साथ हवी होतं पण कुणीच नव्हतं. त्या रात्री, त्या शांततेत तू खूप काही सहन केलं आणि हे क्षण तुला मजबूत बनवत आहे. कारण जे लोक तुझ्यासोबत नव्हते ते तुझ्या यशातही नसणार आहेत आणि जेव्हा तू उभा राहशील तेव्हा तेच लोक तुला दुरून बघणार आहे. होय, जीवनाचा एक नियम आहे, प्रत्येक गोष्टीचा हिशोब इथेच होतो. आणि तुला त्रास दिला, तुला कमी लेखलं, तुला तोडलं तर त्याचे उत्तर त्यांना असा कधी ना कधी मिळणारच. हे नक्की तू काहीच करायची गरज नाही. तू फक्त स्वतःवर काम करत राहा, कारण तुझं यश त्यांना सर्वात मोठी ताकद देणार आहे. आणि एक दिवस असा येणार आहे बाळा, जेव्हा तेच लोक तुझं नाव ऐकून थांबतील. त्यांना आठवेल की त्यांनी तुझ्यासोबत काय केलं आहे आणि त्याच्या मनात एक गोष्टच येईल की आपण चूक केलं, पण तेव्हा खूप उशीर झालेला असेल. कारण त्यावेळेस तू इतका पुढे गेलेला असेल की मागे वळून पाहणेसुद्धा तुला गरज वाटणार नाही. गरज नाही, होय बाळा, बदला घ्यायची गरज नाही. कारण खरा बदला म्हणजे स्वतः इतकं बदलणं, इतकं मजबूत बनवणं, इतका यशस्वी बनवणे की ज्यांनी तुला दुखवलं, सोडलं, त्यांना स्वतःचा पश्चाताप होईल. ते तुला पाहून विचार करतील,
अरे हा तोच आहे का ज्याने आपण कधीच काही समजलं नव्हतं. म्हणून आज जे काही चाललं आहे त्याला अंत समजू नकोस. होय माझ्या लेकरा, ही फक्त सुरुवात आहे. तुला आयुष्यातील एक असा टप्पा जिथे तुला घडवला जात आहे आणि जेव्हा हा प्रवास पूर्ण होईल ना तेव्हा तू फक्त यशस्वी होणार नाही तर एक मिसाल बनणार आहेस, एक उदाहरण बघणार आहे. होय बाळा, त्या दिवशी तुझ्या आयुष्यातून गेलेला तुला दुखवणारे सगळे लोक कुठेतरी बसून तुझ्याकडे बघत असतील आणि त्याच्या मनात एकच भावना असेल, ते म्हणजे पश्चात्तापाची. होय बाळा, म्हणून तू स्वतःवर विश्वास ठेव. लोकांनी तुला समजून नाही घेतलं तरी चालेल, पण तू चुकीचं काही करू नकोस. तुझ्या भावना कोणी दुखवल्या तरी तू हार मानू नकोस. बाळा, तू काहीच बोलत नाहीस, तू शांत राहिलास कारण तुला भांडणं नको आहेत. पण त्या शांततेचा लोकांनी गैरफायदा घेतला आहे. पण त्या क्षणी तुला वाटलं की तू हारलास आणि तू कमजोर आहेस. पण खरी गोष्ट बाळा, शांत राहणं म्हणजे कमजोरी नाही, ती एक अशी ताकद आहे. प्रत्येकाला उत्तर द्यायचं नाही, कारण वेळ वेळेला उत्तर देतेच आणि वेळ जेव्हा उत्तर देते ना बाळा, तेव्हा ते इतका जोरात की समोरच्याचं आयुष्यभर लक्षात राहते. म्हणून जे तुला आज कमी समजत आहे त्यांना ती चूक करू दे. बाळा, तुझ्या आयुष्यात जे काही चुकीचं घडलं आहे ते संपलं नाही, ते फक्त तुझ्या मोठ्या बदलाची सुरुवात होत आहे. तू जेव्हा रडत होतास तेव्हाच कोणीच तुझ्या सोबत नव्हतं, पण जेव्हा तू उभा राहशील तेव्हा सगळे तुझ्याकडे बघत असतील. तुला दुर्लक्ष करणाऱ्याने एक चूक केले आणि त्याने तुझ्या शांततेला तुझी मर्यादा समजलं. होय बाळा, काही लोक तुझ्या आयुष्यात येतील फक्त तुला तोडण्यासाठी, पण त्यांना कळणार नाही तेच तुला आतून मजबूत बनवून जात आहे. म्हणून बाळा, आयुष्यातून जात आहे त्यांना जाऊ दे, त्याच्यासाठी तू रडत बसू नको. तू आज जिथे उभा आहेस तिथून पुढे जाणं कठीण आहे, पण अशक्य नाही, आणि हेच त्यांना सर्वात जास्त खटकणार आहे. होय माझ्या लेकरा, तुला कमी समजणारे लोक कधी तुझी किंमत समजणार नाही जोपर्यंत तू त्याच्या आवाक्याच्या बाहेर जात नाहीस. म्हणून तुझ्यावर झालेला प्रत्येक अन्याय हा शेवट नाही, तो फक्त तुझ्या यशाची पार्श्वभूमी आहे. बाळा बघ, तुला लोकांना काहीच बोलायचं नाही आणि लोकांना असं वाटेल की हे माझ्याबद्दलच आहे, तर बाळा बघ, तू लोकांना उत्तर देत बसू नकोस. तुझ्यावर झालेल्या प्रत्येक अन्यायाचा शेवट आता मी करणार आहे. तू काहीच बोलू नकोस, सगळं संपलं असं वाटू देऊ नकोस. खरी गोष्ट ही अजून सुरुवात तू केलेलंच नाहीस. होय माझ्या लेकरा, तू रडत असशील तर माझे नाव घे. बघ, तुझ्या आयुष्यातील प्रत्येक संकट आता दूर जाणार आहे आणि प्रत्येक युद्धाच्या लढाईत आता तू जिंकणार आहेस आणि तुझे शत्रू तुझ्या पायाशी लोळण घेईल, नतमस्तक होणार आहे. तुला खाली खेचणाऱ्यांना वाटलं की तू इथेच थांबशील, पण त्यांना माहीत नाही की लोक पडूनच उंच उडायला शिकतात. तुझ्या आयुष्यात जे काही तुटलं ते नशिबाने नाही तर तुला मजबूत बनवण्यासाठी. होय बाळा, ज्यांनी तुला कमी समजून घेतले नाही तेच लोक एक दिवस तुझ्या शांततेत अर्थ शोधत बसतील. हे बाळा, तुझ्या आयुष्यात काहीच बदललेलं नाही. आता तुझे आयुष्य एक नवीन वळणावर येत आहे. बाळा, तू सहन केलेल्या प्रत्येक वेदनेचा आवाज कुठे ऐकू गेला नाही असं नाही. त्या प्रत्येक सगळ्या वेदनेचं उत्तर शांतपणे आता तयार होत आहे. बाळा, आजचा हा संदेश तुझ्या मनाला थोडासा जरी भावला असेल तर व्हिडिओला लाईक करून चॅनलला सबस्क्राईब कर. हा संदेश आपल्या प्रियजनांना शेअर कर आणि कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ असा स्वामी नामाचा जयघोष करायला विसरू नकोस. तुझ्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण होणार आहेत. बाळा, फक्त स्वतःवर आणि तुझ्या परमेश्वरावर विश्वास ठेव. बाळा, जाता जाता एवढंच सांगेन, मी परत येईन, पण मला नेहमी लक्षात ठेव, तुझे कष्ट आता संपणार आहेत. उत्तर शोधायला तू योग्य मार्गावर आला आहे. शब्द माझे तुझ्या आठवणीत ठेव.
नीतिमत्ता साफ ठेव, काळजी करू नकोस, मी आहे फक्त, तुझं मार्ग चालत राहा. जर तू जिंकलास तर तू खरा ठरशील स्वामी भक्त. हा संदेश शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद.